नमस्कार। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती आणि दिवसभर तेजी वाढत होती। शेअर मार्केट संपताना सेन्सेक्स हा 741 पॉईंटने वाढून 77,500 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 259 पॉईंटने वाढून 23,508 वर बंद झालेला आहे। सर्व इंडेक्समध्ये आज तेजी दिसून आलेली आहे। बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 3.89%, बीएसई इन्फ्रा इंडेक्स 3.32%, बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 2.77% वर आहेत। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.76% आणि बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.83% वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: टाटा कंझ्युमर प्रोडक्ट 5.99%, भारत इलेक्ट्रॉनिक 4.99%, ट्रेंट 4.39%, नेस्ले 4.32% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढीलप्रमाणे: भारती एअरटेल 0.88%, जेएसडब्ल्यू स्टील 0.62%, बजाज फिनसर्व 0.52%, आयसीआयसीआय बँक 0.22% अशी घसरण आहे। आज लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले आहे। आज कामकाजाच्या पहिल्या दिवशी इकॉनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आलेला आहे। उद्या बजेट सादर होणार आहे। एफआयआयने आज 1189 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 2232 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। इंडसइंड बँक, वेदांता, पंजाब नॅशनल बँक यासहित काही कंपन्यांचे आज क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत। धन्यवाद।